नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप इम्पॉर्टंट अपडेट घेऊन आलेलो आहे. खूप दिवसापासून नीट पोस्टपॉन होणार, JEE पोस्टपॉन होणार, कॅन्सल होणार असे एक 5-6 दिवस झालं सोशल मीडियावर ट्रेडिंग चालू होतं. परंतु आज जे आपले डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक हे आपले एज्युकेशन HRD मिनिस्ट्री आहे. तर त्यांनी एक ट्विटरद्वारे ट्विट केलेली आहे आत्ता. तर तुम्ही तुमच्या स्क्रीनसमोर पाहू शकता ही ट्विट काय आहे. कीपिंग इन माइंड द सेफ्टी ऑफ द स्टुडंट and to ensure a quality education, we have decided to postpone JEE and NEET examination. The JEE main exam is the JEE main examination will be held between 1st to 6th September. This is very important. And JEE advanced examination will be held on 27 September. नीट एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन 13 सप्टेंबर. म्हणजेच जर आत्ता पाहिलं आपण तर 1 ते 6 सप्टेंबरला तुमची एक्झाम ही पोस्टपॉन झालेली आहे. 1 ते 6 सप्टेंबर यावेळेस JEEची एक्झाम ही पोस्टपॉन झालेली आहे आणि JEE ॲडव्हान्स एक्झाम ही 27 सप्टेंबरला होईल आणि नीट एक्झामिनेशन आहे ही 13 सप्टेंबरला होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे की खूप पालकांचे पण अशी सजेशन होतं की JEE आणि नीट एक्झाम ही पोस्टपॉन व्हायला पाहिजे, कारण कोविड-19 याचा जो जी म्हणतो आहे आपण याची जी तीव्रता आहे ती वाढत जाते आणि विद्यार्थ्यांचं जे आरोग्य लक्षात घेऊन हा आपले जे HRD मिनिस्टर आहेत यांनी हा निर्णय दिलेला आहे. तर आज मीटिंग होती. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की आज मीटिंग होती आणि याच्यानंतर डिसिजन होणार होतं. तर जसं संध्याकाळी मीटिंग झालेली आणि तुम्हाला ही अपडेट आलेली आहे की 1 ते 6 सप्टेंबरला JEE मेन एक्झाम ही पोस्टपॉन झालेली आहे आणि नीट एक्झाम ही 13 सप्टेंबरला होणार आहे. तर ही एक इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि घाबरून नका, जो एक्झाम हे होणार आहे. कारण प्रॉब्लेम काय झालेला आहे की जी IITची इन्स्टिट्यूट आहेत किंवा जी IITची इन्स्टिट्यूट आहेत स्पेशली, त्यांचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की JEE मेन एक्झाम ही व्हायलाच पाहिजेत. कारण काही विद्यार्थी हे 8वीपासून प्रिपरेशन करतात, काही विद्यार्थी हे 11वीपासून करतात, कंटिन्युअसली 2 वर्ष रात्रंदिवस अभ्यास करतात. आणि जर तुम्ही फक्त 12वीच्या बोर्डच्या मार्क्सवर जर तुम्ही ॲडमिशन दिलं IITला, तर दे आर वरिंग रिगार्डिंग द क्वालिटी. म्हणजे कोणते स्टुडंट IITला ॲडमिशन भेटतील ते वरीड आहेत. त्याच्यामुळं ऑल द डायरेक्टर्स of the IITs, they are insisting for the government to conduct the JEE exam so that they will get the quality education. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सेमेस्टर थोडं पोस्टपॉन झालं तरी चालेल, आम्ही समरच्या ह्याच्यामध्ये त्याचं सिलेबस एक्झाम एक कव्हर करून घेऊ, परंतु JEE मेन एक्झाम व्हायलाच पाहिजेत, JEE ॲडव्हान्स एक्झाम हे व्हायलाच पाहिजेत असं इन्सिस्ट आहे कुणाचं, तर IITच्या डायरेक्टरचं. त्यामुळं एक्झाम ही होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ही होणारच आहे. आपलं काम आहे आपल्याला अभ्यास करणं. तर अभ्यासाला तुम्ही जे म्हणतो आहे ना आपण ब्रेक नका देऊ. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आली आहे. आणखीन तुम्ही एक महिना तुम्ही रिव्हिजन प्रॉपरली करू शकाल आणि त्या दृष्टीनं तुम्ही अभ्यास करा. प्रत्येक अपडेटसाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचेत. नक्कीच आपण वेळोवेळी जे काही अपडेट असेल विद्यार्थ्यांसाठी regarding the admission procedure, regarding the JEE NEET exams, we are providing through this channel. So please subscribe these channels and definitely आपको लाइक तो करना ही पड़ेगा, क्योंकि हमने अपडेट आपके पास हम भेज रहे, तो प्लीज़ लाइक दी व्हिडिओ. तर लास्टली एक समराईज करतो आहे की JEE आणि नीट एक्झाम ही पोस्टपॉन झालेली आहे आणि JEE एक्झाम 1 ते 6 सप्टेंबर आणि नीट एक्झाम ही 13 सप्टेंबरला होणार आहे. तर आता अभ्यासाला सुरुवात करा, आणखीन एकदा रिव्हिजन करून घ्या. एक्झाम होणार आहे, जसं मी सांगितलं IITच्या डायरेक्टरने तुम्हाला काय इन्सिस्ट केलेलं आहे त्यानुसार एक्झाम तर होणारच आहे. त्याच्यामुळं 12वीच्या बोर्डवर एक्झाम देणं हे थोडं अन्यायकारक होईल. जी मुलं प्रिपरेशन करतायत क्वालिटी एज्युकेशनसाठी, तर त्याच्यामुळं एक्झामही होणार आहे, फक्त तो पोस्टपॉन होईल
माहिती आहे की आपल्याला कोरोना सगळीकडे जास्तीत जास्त पसरत आहे. त्याच्यामुळं आपला अभ्यास हा चालू ठेवा, घरी राहा, सुरक्षित राहा. काही अडचण आली तर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कम्युनिकेट करू शकता किंवा चॅनल थ्रू जर कम्युनिकेट केलं तरी चालेल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे विथ अस, सबस्क्राईब दिस चॅनल, लाईक दी व्हिडिओ. थँक्यू.